बीड पोलिसांना करेल किंवा मग पुणे पोलिसांना करेल मी. हा मला बोलू द्या. बोला. तुम्ही सांगा. तुम्ही अगोदर सांगतो सुरुवात आणि पुरावे सांगतो पहिले. हा तुमच्या सगळ्यांचा एकच प्रश्न आहे मला माहिती आहे. एन्काउंटरचा प्रश्न बाजूला ठेवा. जो कुणीतरी कॅप आहे का थोडस मला बोलू द्या. एन्काउंटरचा प्रश्न थोडा बाजूला ठेवा, कारण एन्काउंटरचे मला प्रश्न विचारले पुरावे काय आहेत का. सरकार काय वेळ नाही की पुरावे किंवा मला कोणी आदेश. एका पत्रकाराने प्रश्न विचारला तुम्हाला काय आदेश दिलाय का. अरे एन्काउंटरचा आदेश देतील का असं कोण. बघा तर ते बंद दाराच्या आडच्या चर्चा आहेत त्या एन्काउंटरच्या ज्या काही आहेत. पण जे मी पुरावे देतोय त्याच्यावरती तुम्ही विचारा ना मला. पहिले पुरावे दाखवतो ना. पहिले माझ्या अकाउंटला 10 लाख रुपये आले ज्या दिवशी मतदान होतं. ते पहिले अकाउंट एक पुरावा घ्या. सर्वांना देतो मी. तुम्ही गडबड करू नका. एवढं गडबड का करताय. हा मी थांबणार. मी जाणार नाही ना कुठेच. मी कुठंच जाणार नाही. थांबा दाखवतो मी. ते पुरावे टाकलेले आहेत ना. टाकलेले तरी पण अकाउंट स्टेटमेंट. मतदान कोणत्या दिवशी झालं ते तारीख सांगा कोणाला माहिती आहे. 23. 23 लाच झालं. 21 का 23. एक मिनिट हळूहळू मला बघू द्या. 21/10/24 ना. हे तुमच्या इंस्टाग्राम वरती हे पुरावे सगळे आहेत ना. बाकीच्यांना ज्यांना नाही आहेत त्यांना दाखवू द्या ना मला, कारण पत्रकारांचं कसं आहे. नाही कोणी पैसे वाल्मिक कराडची जी कंपनी आहे संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई, ज्याच्यात महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत, त्यांच्या कंपनीतून माझ्या पेमेंटच्या अकाउंटला 10 लाख आले. 7.5 परत केलेत. 2.5 लाखामध्ये आता माझा हे बाकीचा उरलेला खर्च चालू आहे. एक थांबा मी आता त्यातनच करणार ना. आता काय करणार मी. जे काही पगारातली सेव्हिंग आणि त्यातला खर्च. हा बरोबर. हो मैकराज मी सांगितलं होतं की 7.5 परत दिलेले आहेत मी आणि 2.5 राहिलेले आहेत ते मी अजून प्रामाणिकपणे देईल. 17-10 परत कशी दिले. कॅश की कॅश दुसऱ्या ट्रान्सफर माझा अकाउंट. सगळे पैसे कशासाठी दिले होते तुम्हाला. 10 लाख रुपये अमाऊंट का दिली होती. तुम्ही शांत बसायचं. ज्या काही भेटलेलं आहे हे बघा. माझ्याकडं 416 रुपये बॅलन्स होतं. 416 तारीख दाखवतो पहिले. एक मिनिट. गडबड करू नका. 21/10/24